राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए बाबत किनवटला सतत सवतीची वागणूक देण्यात येते। गत 10 वर्षापासून गोकुंदा किनवट शहरातून जाणाऱ्या मार्गाबाबत संभ्रम अद्याप कायम असून वाढती वाहतूक आणि रस्त्याची दुरावस्था यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। परिणामी रस्त्यावर गटारगंगा झाली असून नागरिकांसाठी एक प्रकारचा मौत का कुआच बनलाय। याबाबत अनेक तक्रारी, आंदोलन, न्यायालयीन प्रक्रिया, कितीतरी वाद असूनही संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाबाबत कोणतीही कार्यवाही प्रशासनामार्फत होत नाही। शारदा कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आहेत, मग माजी मुख्यमंत्री यांचा कंत्राटदार राजकीय वरदहस्त तर नाही ना, असा प्रश्न उभा टाकतोय। पण या सगळ्या बाबींचा नाहक त्रास मात्र किनवट व गोकुंदकरांना सोसावा लागतोय। याबाबत अधिक वृत्त असं की धनवडा ते सरसम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए 2015 मध्ये सुरुवात करण्यात आली। अत्यंत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या प्रकल्पाबाबत सर्वच जनता उत्साही होती। शिवाय नांदेड जिल्ह्यात अत्यंत नामांकित नावाजलेल्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करणार असल्याने वेळेत काम मार्गी लागून किनवटवासियांच्या रहदारीची समस्या सुटणार होती। परंतु घडले नेमके उलटे। या रस्त्याचं काम अत्यंत जोशात सुरू करण्यात आलं, कालांतराने त्याची गती मात्र थंडावत गेली। काही ठिकाणी कामाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत मोठ्या तक्रारी, तर काही ठिकाणी अर्धवट कामामुळे होणारे अपघात यामुळे नागरिक हैराण झालेत। परिणामी अनेकांना होत असलेल्या नियमबाह्य रोडवर जीवही गमवावा लागतोय। तर अय्यप्पा स्वामी मंदिर ते गोकुंदा दरम्यान रस्ता दुतर्फा अतिक्रमणित मालमत्तेच्या वादात सापडत याबाबत अनेक तक्रारी होऊ लागल्यात। प्रकरणी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्या दालनातही गेले। समर्थक आणि विरोधक दोघांनीही शक्ती पणाला लावली, तर विरोधकांनी न्यायालयाचा मार्ग अवलंबला। त्यामुळे कामात दिरंगाई झाली, परंतु याचा फटका बसला तर सर्वसामान्य नागरिकांना। कामाच्या गुणवत्तेकडे रुंदीकरणाच्या वादामुळे कोणाचंही लक्ष गेलं नसल्याने कंत्राटदारांचं चांगलेच फावलं। त्यामुळे जमेल तसे काम उरकण्याचा सपाटा कंत्राटदारांनी लावला। परिणामी स्वरूप अवघ्या 6 महिन्यातच रस्त्याची दयनीय अवस्था झाली। किनवटवासियांची समस्या तर आणखीन वाढली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोकुंदा रस्ता रुंदीच्या कारणाने तसाच राहिला। त्यामुळे रस्ता प्रचंड खराब झाला। रस्त्यालगत न्यायालय, महसूल कार्यालय, तहसील, नगर परिषद अशा कितीतर प्रशासकीय इमारती आहेत, परंतु रस्त्याच्या कामाबाबत अद्याप कसलीही निश्चितता नाही। त्यामुळे उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागतो। प्रचंड रहदारी असूनही रस्त्याबाबत उदासीनता कमालीची आहे। दुतर्फा नाला नसल्याने शहराचे सांडपाणी रस्त्यावरून वाहतात। त्यामुळे पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। इतरत्र झालेल्या कामांमध्येही कमालीची अनियमितता आहे। रुंदीबाबत एकच निकष न वापरता सोयीप्रमाणे कमी जास्त रुंदीचा रस्ता तोही निकृष्ट बनवण्यात आला। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणं वाढली आहेत। परिणामी रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित होते। याचा कंत्राटदारांना काहीही देणं घेणं नाही। असेच नागरिकांना होणाऱ्या प्रचंड त्रासाबाबत शेकडो तक्रारी असूनही कंत्राटदारांबाबत प्रशासन भ्र शब्द उच्चारत नाही। त्यामुळे सदर कंत्राटदारांवर मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याने तो कामात अनियमितता करत किनवटला सवतीची वागणूक देतोय, असा आरोप आता होत असून किनवट शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावं आणि कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं, तसेच त्याच्याकडून दंड वसूल करावा अशी मागणी आता किनवट गोकुंदावासी करीत आहेत।